ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आजकाल लोकांना किंवा आपल्या सर्वांना शॉर्टकट्स जास्त आवडत असतो. कुठून त्या शॉर्टकटमधून जाऊन सक्सेस किंवा यशस्वी होता येईल असे प्रत्येकाला वाटत असते. आणि मग परीक्षेमध्ये शॉर्टकट, पैसा कमवण्यामध्ये शॉर्टकट किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये शॉर्टकट हा प्रत्येकाला हवासा वाटत असतो. परंतु शॉर्टकटने यश मिळाल्यानंतर ते शेवटपर्यंत टिकत नसते. त्याचप्रमाणे जी व्यक्ती पूर्ण घाम गळून, कष्ट गळून किंवा हार्डवर्क करून पुढे येत असते, ती व्यक्ती मात्र यशस्वी होत असते. आणि म्हणूनच कधी-कधी आपण त्या यशाच्या मार्गातून जात असताना चुकीचा मार्ग निवडत असतो, जवळचा मार्ग निवडत असतो, रुंद मार्ग निवडत असतो. जिथे जास्त लोक जात असतात तिथे जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काटेरी मार्ग, अवघड मार्ग आपल्याला नकोसा वाटतो. परंतु जरी यशाकडे जाणारा मार्ग अवघड असला, काटेरी असला, खडकांनी भरलेला असला, तरी सुद्धा त्याचा अंत मात्र सुंदर असतो. त्याचा अंत हा डोळ्यामध्ये आनंदोश्रू आणणारा असतो. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की रुंद रस्त्याने जाण्याऐवजी तुम्ही अरुंद रस्त्याने जा. जरी अरुंद रस्त्याने जाणारे लोक फार थोडे आहेत, परंतु ते कष्टाळू आहेत, ते कष्ट करणारे आहेत, जे जीवनामध्ये रिस्क घेणारे आहेत, ते अहोरात्र कष्ट करणारे आहेत. आणि म्हणूनच त्यांना स्वर्ग प्राप्ती होणार आहे. स्वर्ग प्राप्ती ही फार रुंद आहे, परंतु जाणारा रस्ता हा अरुंद आहे, खडतर आहे. आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्हाला कष्ट होतील, सुरुवातीला दुःख तुमच्या पदरी पडतील, परंतु ते केवळ तुम्हाला त्या यशापासून तुमचं मन भरकटण्यासाठी असते. परंतु जी व्यक्ती कष्ट करत राहते, यश आपोआप त्याच्याजवळ येत असते. आणि म्हणूनच रुंद रस्त्याने गेल्यानंतर जो रस्ता सोपा वाटत असतो, जो रस्ता एकदम इझी वाटत असतो, जिथे नुसते आपल्याला काहीच खाचखळगी नसतात, दुःख नसतात, तो मार्ग शेवटी त्याचा अंत दुःखामध्ये होत असतो. आणि म्हणूनच जी व्यक्ती कष्ट करते, अहोरात्र स्टडी करते, जीवनामध्ये पहिलं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते, ती व्यक्ती कधी ना कधी यशस्वी होत असते. आणि म्हणून जीवनामध्ये आपण रुंद रस्त्याऐवजी अरुंद रस्ता म्हणजे जीवनामध्ये योग्य तो मार्ग निवडून आपल्याला यशाकडे जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनावरती मननचिंतन करत असताना जे काही आपण कार्य करत आहोत, जे काही काम आपण करत आहोत, त्या कामामध्ये पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीव ओतून, पूर्ण हृदयाने, मनाने जर आपण कष्ट केले तर नक्कीच स्वर्ग प्राप्ती आपल्याला होणार आहे. तो मार्ग हा रुंद नसून अरुंद असणार आहे आणि आपल्या स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून स्वर्गाकडे जाण्यासाठी मार्ग हा खडतर नक्कीच आहे, कष्ट आहेत, दुःख आहेत. थोडक्यात म्हणायचं म्हटलं म्हणजे क्रूसाचा मार्ग आहे, जो ख्रिस्ताने स्वीकारला. एका बाजूने सैताने त्याला रुंद रस्ता दाखवला, शॉर्टकट दाखवला, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तो अरुंद रस्ता निवडला, खडतर रस्ता निवडला, दुःखाचा रस्ता निवडला, कारण त्याचा शेवट त्या स्वर्गामध्ये होणार होता. आणि म्हणून जीवनाचा आणि विजयाचा मुकुट त्याला मिळाला. आपण देखील जीवनामध्ये पवित्र मरेचं अनुकरण करूया, जिने देखील प्रभू येशूच्या पावलावरती पाऊल ठेवून तो अरुंद मार्ग निवडून, दुःखाचा मार्ग निवडून शेवटी विजयाकडे तिने वाटचाल केली. आपण देखील तो रस्ता निवडून जीवनामध्ये सत्याच्या मार्गाने जाऊन योग्य ते कष्ट करून आपण ते यश प्राप्ती मिळवण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच परमेश्वर जो मुजियाचा मुकुट त्याने आपल्यासाठी ठेवलेला आहे, तो नक्कीच आपल्याला स्वतः देईल. आमेन.